बघा आता पण एक पॉईंट मी तुम्हाला पॉईंट लिहायला दिला होता, जिओमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ते मी एक्सप्लेन करणार आहे. जिओमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह आतापर्यंत आपण अल्जेब्रिकली बघितलं. ठीक आहे, अल्जेब्रिक फॉर्ममध्ये आपण डेरिव्हेटिव्ह बघितला. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढा किंवा x² + 2x चा डेरिव्हेटिव्ह काढा. आता अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक या फॉर्ममध्ये आपण डेरिव्हेटिव्ह बघितला. जिओमेट्रिक फॉर्ममध्ये आता आपण डेरिव्हेटिव्ह बघू. त्याचा जिओमेट्रिक मीन कसा असतो, त्याच्यामध्ये एक डायग्राम काढून दिलेली आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. ठीक आहे, स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्हचा यूज असतो स्लोप काढणे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्हचं ॲप्लिकेशन कुठं होतं, जिओमेट्रिकली. एखादी लाईन मग ती टँजंट असेल, सिकंट असेल, ठीक आहे, तिचा स्लोप काढण्यासाठी. ठीक आहे, तर बघा एक एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. याच्यामध्ये एक्स ॲक्सिसवर एक पॉईंट घेतलेला आहे ए. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस मध्ये हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कर्व घेतलेला आहे, कर्व. ठीक आहे, काय ते कर्व आहे, हा एक कर्व आहे. त्या कर्ववर एक पॉइंट आहे पी, ज्याचे कोऑर्डिनेट्स आहे ए, एफ ऑफ ए. ठीक आहे, पी हा एक पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे ए, एफ ऑफ ए. आता हे ए व्हॅल्यू कोणाची आहे, एक्स इक्वल टू ए, म्हणजे एक पॉइंट आहे एक्स इक्वल टू ए. या ठिकाणी कर्वच्या वर ऑन द कर्व एक पॉइंट आहे पी, जे कोऑर्डिनेट्स आहे ए आणि एफ ऑफ ए. ए मीन्स एक्स कोऑर्डिनेट आणि एफ ऑफ ए मीन्स वाय कोऑर्डिनेट. आता हा एफ ऑफ ए कसं काय आला, तर आपण जनरली फंक्शन कसं डिनोट करतो, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू किती आहे ए, म्हणजे हा झाला एफ ऑफ ए, म्हणजे वाय कोऑर्डिनेट झाला एफ ऑफ ए आणि एक्स कोऑर्डिनेट ए. एक्स ची व्हॅल्यू ए म्हणून एक्स कोऑर्डिनेट ए, वाय ची व्हॅल्यू एफ ऑफ ए म्हणून वाय कोऑर्डिनेट एफ ऑफ ए. ठीक आहे, तर बघा मी एक एक लाईन वाचतो आणि एक्सप्लेन करतो. कन्सिडर अ पॉइंट पी ऑन द कर्व एफ ऑफ एक्स ॲट एक्स इक्वल टू ए. द कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर ए, एफ ऑफ ए. समजा एक एफ ऑफ एक्स हा फंक्शनचा एक कर्व आहे. हा जो कर्व आहे तो कोणत्या फंक्शनचा आहे, एफ ऑफ एक्स हे फंक्शनचं कर्व आहे. एक्स इक्वल टू ए या ठिकाणी पी या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहे ए, एफ ऑफ ए. म्हणजे ए या ठिकाणी पी हा पॉइंट आहे, म्हणजे एक्स इक्वल टू ए या ठिकाणी पी एक पॉइंट आहे ऑन द कर्व, कर्वच्या वर, ज्याचे कोऑर्डिनेट्स आहे ए, एफ ऑफ ए. ठीक आहे, पुढे लेट क्यू बी अनदर पॉइंट ऑन द कर्व अ लिटिल टू द राईट ऑफ पी, दॅट इज टू द राईट ऑफ एक्स इक्वल टू ए. आता समजा अजून एक पॉइंट आहे क्यू, जो की कसा आहे पीच्या थोडासा राईटला आहे. ठीक आहे, पीच्या राईटला आहे. पीच्या राईटला म्हणजे एक्स इक्वल टू ए च्या राईटला आहे. आता आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वार्टर मध्ये आपण राईटला जातो तर नंबर वाढतात. ठीक आहे, इथं राईटची गोष्ट चालू आहे, इथं टॉपची नाही. इथं वरती जायचं खाली जायचं असं नाही, इथं आपल्याला राईटला जायचं आहे. म्हणजे एक पॉइंट आहे क्यू जो पीच्या राईटला आहे. ठीक आहे, पीच्या राईटला म्हणजे ऑब्विसली पी पेक्षा मोठा असेल त्याचे कोऑर्डिनेट्स. पुढे विथ व्हॅल्यू इन्क्रीज बाय अ स्मॉल रिअल नंबर एच. आता इथं ए या ठिकाणी एक पॉइंट होता पी, क्यू एक पॉइंट आहे जो पीच्या राईटला आहे. आता पीच्या राईटला आहे म्हणजे त्याचे एक्स चे व्हॅल्यूज वाढतील. एक्स चे व्हॅल्यू म्हणजे एक एच ने थोडासा वाढलेला आहे. ए ची व्हॅल्यू एच या रिअल नंबरने वाढलेली आहे. ठीक आहे, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल इथं असं, इथं समजा 2 या ठिकाणी हा पॉइंट असेल पी. ठीक आहे, 2 या ठिकाणी, मग त्याच्या राईटला एक क्यू पॉइंट आहे, मग तो त्याच्यापेक्षा कसा असेल, मोठा असेल. म्हणजे कशाने तरी वाढला, एका रिअल नंबरने वाढला. तर जो रिअल नंबर आहे हा एच. लक्षात. पुढे therefore the coordinates of q are a plus h comma f of a plus h. Now we can calculate the slope of secant line pq, that is slope of secant line. आता पुढे तर मग q या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय झाले, a plus h comma f of a plus h. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये x इक्वल टू ए होता. आता इथं x इक्वल टू काय आहे, a प्लस एच. कारण की आता a हा पॉइंट h ने वाढला ना, राईट कडे गेला तर h ने तो वाढला, थोडासा वाढला. आता h हा रिअल नंबर आहे. ठीक आहे, मग त्याचे कोऑर्डिनेट्स कसे झाले, x कोऑर्डिनेट झाला a प्लस एच आणि y कोऑर्डिनेट
एफ ऑफ ए प्लस एच. ठीक आहे. आता दोघांना एका लाईनने कनेक्ट केले, पी आणि क्यू या दोघांना एक लाईनने कनेक्ट केले, जोडले. ठीक आहे. तर ही काय झाली त्याची सिकंट, या कर्व साठी काय झाली ती सिकंट. आता सिकंट टँजंट हे आपल्याला माहिती आहे. सिकंट टँजंट काय असते, म्हणजे कर्वला एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करून टच करून जाणारी लाईन म्हणजे टँजंट. ठीक आहे. कर्वला एका पॉइंट मध्ये टच करून जाणारी लाईन टँजंट, आणि कर्वला किंवा कर्ववर असलेले दोन पॉइंट जॉईन करणारी लाईन म्हणजे सिकंट. तसे हे पी क्यू, आता कर्ववर असलेले दोन पॉइंट आहे त्यांना जॉईन करण्याचं काम करते पी क्यू. तर पी क्यू काय झाली सिकंट, आणि सिकंट म्हणजे एक लाईनच आहे. सिकंट म्हणजे काही विशेष नाही आहे. सिकंट काय आहे, एक लाईन आहे. ठीक आहे. मग त्याचा स्लोप कसं काढतात, आता स्लोपचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला. आता स्लोप कसं काढतात, समजा आता एक लाईन आहे ती दोन पॉइंट मधून पास होते. पहिली आहे x1 y1, ठीक आहे, आणि दुसरा आहे x2 y2. म्हणजे याला ए म्हणू, याला बी म्हणू. दोन पॉइंट मधून पास होणाऱ्या लाईनचा स्लोप कसं काढतात, तर या फॉर्म्युलाने स्लोप इज इक्वल टू, जनरली आपण एम ने डिनोट करतो स्लोप. ठीक आहे. तर तो कोऑर्डिनेट, हे स्लोप कसं काढतात, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर तसंच हे सिकंट PQ मध्ये P x1 y1 आणि Q x2 y2. मग त्याचा स्लोप कसं काढू आपण, देखो स्लोप ऑफ सिकंट PQ, स्लोप ऑफ सिकंट PQ इज इक्वल टू y2 मायनस y1, म्हणजे वरती काय येईल f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a. ठीक आहे. आणि खाली x2 मायनस x1 म्हणजे a प्लस h मायनस a. ठीक आहे. मग त्याचा स्लोप कसा झाला, आता डिनॉमिनेटर मध्ये प्लस a मायनस a कट झाले, वरती ॲज इट इज f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन a कट करायला खाली h. ठीक आहे. म्हणजे सिकंट PQ चा स्लोप असा काढला, f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h. काही विशेष नाही, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 त्याच्यानं आपण सॉल्व्ह केलं आहे. पुढे सपोज वी मेक h smaller and smaller, then a plus h will approach a as h gets closer to 0. आता आपण काय केलं, त्याच्यामध्ये हा जो h दिसतोय, ठीक आहे, तो h कमी केला. आता कमी 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 करत गेले. ठीक आहे. ते कमी कमी करत गेले म्हणजे h ची व्हॅल्यू कमी होईल. म्हणजे हे जे नंबर आहे इकडचा जो हा जो कोऑर्डिनेट आहे तो कोऑर्डिनेट हळूहळू हळू कोणाकडे जाईल, a कडे जाईल. a कडे तो अप्रोच करेल. कोण, हा a प्लस h. आपण h कसा केला, स्मॉलर करतोय. ठीक आहे. h ची व्हॅल्यू आपण कमी कमी करतोय, कमी कमी करतोय म्हणजे हा a प्लस h हळूहळू कोणाकडे जाईल, a कडे अप्रोच करेल. ठीक आहे. a कडे अप्रोच करेल. आता इथे अप्रोच शब्द आला की तिथे येते लिमिट. म्हणजे a प्लस h हा जो a कडे अप्रोच करतोय त्याला तिथे लिमिट लागली. लिमिट कशी लागली, कोणाला, h ला. h कुठपर्यंत कमी होऊ शकतो, जिथपर्यंत 0 होत नाही तिथपर्यंत. ठीक आहे. h कुठपर्यंत 0 कमी कमी होतो, जिथपर्यंत तो 0 होत नाही. म्हणजे त्याला एक लिमिट लागून गेली की h हा 0 पर्यंतच कमी होऊ शकतो, 0च्या खाली तो कमी होऊ शकत नाही. आपण म्हणतो ना लिमिट, तुझी लिमिट इथपर्यंतच आहे, तू भुसावळपर्यंत जाऊ शकतो, भुसावळच्या पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे. तशी ही h ला लिमिट लागलेली आहे, h टेंड्स टू 0. म्हणजे h ची व्हॅल्यू पण कमी कमी केली तर h जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो, 0 पर्यंत. ठीक आहे. मग त्याला लिमिट लागली, लिमिट ॲज h टेंड्स टू 0. मग h पर्यंत म्हणजे h हा 0च्या जवळ जाईल आणि a प्लस h हा पॉईंट कोणाच्या जवळ जाईल, a कडे जाईल. ठीक आहे. तर हे लिमिटचे असं असतं. लिमिट काय म्हणजे विशेष गोष्ट नाही आहे, लिमिट एकदम कठीण नाही आहे. ठीक आहे. पुढे that is as h tends to 0 the secant converges to the tangent at p. ठीक आहे. म्हणजे h हा 0 च्या जवळ येईल. म्हणजे याचा अर्थ काय, h tends to 0, h tends to 0, h हा 0 कडे अप्रोच करेल. ठीक आहे.
म्हणजे एच हा कोणता तरी रिअल नंबर होता, तो कमी कमी होत 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 कुठपर्यंत गेला, 0 पर्यंत गेला. मग त्याची व्हॅल्यू 0 झाली शेवटी. ठीक आहे. मग ए प्लस एचचा पण काय झाला, मग ए झाला. मग सेकंड बी काय होईल, सेकंडचं बी येतातच. आता मला सांगा, ए प्लस एच हा पॉईंट इकडे गेला ए कडे, तर साहजिकच आहे क्यू पण पी कडे जाईल. ठीक आहे. हा तिथं थोडे राहणार आहे तरंगत. ठीक आहे. हा सोबत जाईल की नाही याच्यासोबत, म्हणजे हा क्यू सुद्धा पी कडे अप्रोच करेल. ठीक आहे. म्हणजे आपण असं बोलू शकतो क्यू टेन्स टू पी. ठीक आहे. म्हणजे ही जे सेकंड आहे, आता ते सेकंड नाही राहणार, ते टँजंट होऊन जाईल ऍट पी. ठीक आहे. सेकंड नाही राहणार, दोन पॉईंटला कनेक्ट नाही करणार आता, कारण की हा पॉईंट आहे ना, पॉईंट एकदम मिळून जाईल ना एकदम. ठीक आहे. पुढे therefore limit as q tends to p slope of secant pq equal to, आता इथं असं म्हटलंय limit as q tends to p slope of secant pq equal to limit as h tends to 0 f of a plus h minus f of a अपॉन h. आणि हाच फॉर्म्युला कोणाचा आहे, f डॅश ऑफ a, डेरिव्हेटिव्हचा. डेरिव्हेटिव्हचा बघा, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह तो असा आहे. ठीक आहे. म्हणजे q जसं जसं h 0 कडे जाईल तसं जसं a प्लस h a कडे अप्रोच करेल, त्याच्यासोबत q सुद्धा p कडे अप्रोच करेल. लिमिट ॲज q टेन्स टू p. मग त्यावेळी स्लोप ऑफ सेकंड PQ या सेकंडचा स्लोप काय असेल, लिमिट ॲज h टेन्स टू 0 f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h. स्लोप आपण वरतीच काढलाय बघा, PQ चे स्लोप f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h. ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला आहे f डॅश ऑफ a, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. या चॅप्टरच्या स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता फर्स्ट प्रिन्सिपल, किंवा 11वी मध्ये डिफरन्शिएशन चॅप्टर होता त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. सो वी गेट स्लोप ऑफ टँजंट p, टँजंट ॲट p इक्वल टू f डॅश ऑफ a. आता हा सेकंडचा टँजंट होऊन जाईल, फक्त एकच पॉईंट राहील तिथं p. आता क्यूचं अस्तित्व संपून जाईल. ठीक आहे. मग आता इथे एकच पॉईंट राहील, मग तो टँजंट झाला इथं ॲट पॉईंट p. मग कोणती टँजंट असेल, मग त्या टँजंटचा स्लोप कसा मिळेल, स्लोप ऑफ टँजंट ॲट p इज इक्वल टू f डॅश ऑफ a. म्हणजे याच्यामध्ये म्हणण्याचा अर्थ असा आहे की p हा जो पॉइंट आहे x वर a वर असलेला, x इक्वल टू a इथं असलेला p जो पॉइंट आहे, त्या p पॉइंट मधून जाणारे जे टँजंट आहे, ठीक आहे, त्या टँजंटचा स्लोप काय असेल, f डॅश ऑफ a. म्हणजे हा फंक्शन असेल f ऑफ x, जो कर्वचं फंक्शन आहे, ज्याचा कर्व आहे ना तो f ऑफ x आहे. ठीक आहे. ॲट x इक्वल टू a, ॲट x इक्वल टू a म्हणजे हा झाला f ऑफ a. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह, स्लोप म्हणजे दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट x इक्वल टू a. मग हे a व्हॅल्यू काय पण असेल. हॅलो सर. Thus, the derivative of a function y equal to f of x at any point p x1 y1 is the slope of the tangent at that point on the curve. तर हा y equal to f of x हा जो फंक्शन आहे, कर्वचा फंक्शन. ठीक आहे. तर त्या कर्ववर असलेला कोणताही पॉइंट, त्या पॉइंटवर असलेली कोणतीही टँजंट, ठीक आहे, त्या असलेला कोणताही पॉइंट, त्याच्यावर असलेली टँजंट, त्या टँजंटचा स्लोप कसं काढतात, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉइंट. ॲट दॅट पॉइंट म्हणजे इथं x इक्वल टू a. ठीक आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की समजा एक स्लोप आहे, कर्व आहे y इक्वल टू f ऑफ x. ठीक आहे. मग याचा स्लोप काढा, म्हणजे याच्यावर जो पॉइंट आहे, ठीक आहे, तो पॉइंट असेल समजा x इक्वल टू a या ठिकाणी, म्हणजे x ॲक्सिस वर a या ठिकाणी तो पॉइंट असेल, तसा हा आहे p. त्या p पॉइंट मधून एक टँजंट जाते, त्या टँजंटचा स्लोप कसा काढतात, या टँजंटचा स्लोप असं काढतात, f डॅश ऑफ a, डेरिव्हेटिव्ह ऑफ f ॲट x इक्वल टू a असं स्लोप काढतात. ठीक. आता एक एक्झाम्पल आहे,
एक्झाम्पल घेऊ आपण. तो एक्झाम्पल असं दिलाय, सपोज if y equal to x square plus 3x plus 2 then slope of tangent at 2 3 is given by y equal to x square plus 3x plus 2. ठीक आहे, हे कर्व आहे, जसा हा कर्व दिसतोय ना, हा कर्व आहे. ठीक आहे, या कर्ववर एक पॉइंट आहे 2 3, म्हणजे x ऍक्सिस वर 2 y ऍक्सिस वर 3, म्हणजे इथे x ची व्हॅल्यू 2 आहे, y ची व्हॅल्यू 3 आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी जे टँजंट असेल त्या टँजंटचा स्लोप कसा येईल, त्या टँजंटचा स्लोप कसा येईल, तर काय करायचं, y फंक्शन डिफरन्शिएट करायचं पहिले. ठीक आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy अपॉन dx येईल. dy अपॉन dx इक्वल टू x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता पॉईंट कोणता दिलाय 2 3, मग हे 2 3 हे व्हॅल्यू इथं टाकायची, म्हणजे इथं स्लोप कसा येईल, मग देअरफॉर स्लोप m इज इक्वल टू dy अपॉन dx ॲट 2 3. स्लोप हे स्लोप नाही आहे, हे डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, हे स्लोप आहे, जो पर्टिक्युलर पॉईंट दिलाय ना ते व्हॅल्यू इथं टाकायची. मग dy अपॉन dx ॲट 2x प्लस 3, मग त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 2 टाकायची आणि y ची व्हॅल्यू 3 टाकायची. आता y तर इथं नाही आहे. ठीक आहे, मग आता इथे xच आहे, म्हणजे 2 इंटू x ची व्हॅल्यू किती टाकायची 2 प्लस 3, 2 इंटू 2 4 प्लस 3 इक्वल टू 7, म्हणजे या टँजंटचा स्लोप किती असेल m इक्वल टू 7. ठीक आहे, आलं लक्षात. ते असं डेरिव्हेटिव्हचं मिनिंग आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्हचा मिनिंग ॲक्च्युली म्हणजे काय की कर्व दिलेला असतो आपल्याला, त्या कर्ववर कोणताही पॉईंट दिलेला असतो. तसा हा पॉईंट दिलेला आहे 2 3, हा कर्व दिला आहे, हा पॉईंट दिला आहे, तर या पॉईंट मधून जाणारी टँजंट त्याचा स्लोप काढा. ठीक आहे, त्याचा स्लोप डेरिव्हेटिव्हने काढतात. ठीक आहे, असं तर याचं हे जिओमेट्रिकल मिनिंग आहे डेरिव्हेटिव्हचं. लक्षात.